नमस्कार, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर बातमी पुढील प्रमाणे. मराठा आरक्षणाचा मुद्दा 1980 साली पहिल्यांदा समाजासमोर आला असला तरी भारताचं संविधान निर्माण होत असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा बाबासाहेबांनी उचलून धरल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. परंतु आम्ही मराठी आहोत, आमच्याकडे 50 ते 100 एकर शेती असल्यानं आम्ही मागास नाहीत आणि आम्हाला आरक्षणाची सुद्धा गरज नाही असं म्हणत मराठा समाजानंच आरक्षण नाकारल्याचंही म्हटलं जात आहे. परंतु याची सत्यता नेमकी काय? खरंच बाबासाहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केला का, की मराठा समाजानेच त्यांना हे आरक्षण देण्यापासून रोखलं? याची माहिती आपण घेऊयात. राज्यामध्ये सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी आता जंग पछाडली जातीये. परंतु आरक्षणाच्या या भाऊ गर्दीमध्ये काय आहे दावा तो पाहूयात. संविधानाचा मसुदा तयार करण्यात येत होता तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी, आर्थिक परिस्थिती सुधारून सामाजिक स्तर उंचावण्यासाठी आरक्षणाची तरतूद केल्याचा दावा आहे. एके दिवशी पंजाबराव देशमुख यांनी बाबासाहेबांची भेट घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आग्रह धरला होता. परंतु मराठा समाजानं या आरक्षणाला विरोध केला. आम्ही जमीनदार आहोत, आमच्याकडे 50 ते 100 एकर जमीन जुमला आहे, आम्ही मागास नाही, त्यामुळे आम्हाला आरक्षण नको असं सांगून मराठा समाजानं त्यावेळी आरक्षण नाकारल्याचा दावा केला जातोय. परंतु यामध्ये काहीही सत्य नाही. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी संविधानाचा मसुदा तयार करत होते त्यावेळी त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत पंजाबराव देशमुख यांनी विचारणा केलेली होती. दलित आणि मागासवर्गीयांसोबतच मराठा समाजाला सुद्धा संविधानामध्ये स्थान देण्यात यावं, त्याचा शैक्षणिक आणि आर्थिक विकास होईल यासाठी आरक्षणाची तरतूद करावी अशी मागणी केलेली होती. परंतु त्यावेळी हजारोंच्या संख्येनं विखुरल्या गेलेल्या मराठा समाजाला इतक्या कमी कालावधीमध्ये सूचीबद्ध करणं शक्य नसल्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशमुखांना सांगितलं होतं. परंतु त्यांनी आर्टिकल 340 अंतर्गत मराठा समाजाचा संविधान मसुदा सूचीत समावेश केला होता. आता तुम्हाला प्रश्न पडेल की त्यामुळे नेमकं झालं काय? तर SC, ST, OBCंना वगळून जो समाज विस्थापित होता अशा समाजाचा सामाजिक जीवनाचा अभ्यास या सूची अंतर्गत करण्यात येणार होता. यामध्ये प्रामुख्याने मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. त्या माध्यमातून मराठा समाजाचा सामाजिक स्तर, शैक्षणिक आणि आर्थिक बाबींचा अभ्यास करण्यात येणार होता. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्यानं त्या समाजाला संविधानात चांगलं स्थान मिळेल याबाबत पंजाबराव देशमुख आश्वस्त होते. परंतु गावोगावी विखुरल्या गेलेल्या मराठा समाजाचं काय असा प्रश्न त्यांना होता. त्यामुळे मराठा समाजाचा शैक्षणिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी या समाजालाही आरक्षणामध्ये वाटा मिळावा अशी देशमुखांची मागणी होती. त्यानंतरच्या काळामध्ये नेहरूंच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र भारताचं पहिलं सरकार आलं. पहिले कृषी मंत्री म्हणून पंजाबराव देशमुख यांना संधी सुद्धा देण्यात आली. मराठा समाज हा प्रामुख्याने शेती करतो, त्यामुळे त्याने आपल्या जातीचा उल्लेख करताना मराठाऐवजी कुणबी असा करावा असं आवाहन देशमुख यांनी केलं होतं. परंतु राज्यातील मराठा समाजातील काही नेत्यांचा त्याला विरोध होता. जमीनदार असून स्वतःला मागास कसं म्हणावं असा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला. प्रामुख्याने विदर्भामध्ये प्रभाव असलेल्या पंजाबराव देशमुखांच्या विनंतीला मान दिला तो तेथील मराठा समाजानं. त्यांनी आपल्या जातीच्या दाखल्यावरती कुणबी, मराठी किंवा कुणबी असा बदल केला. ज्यावेळी देशामध्ये 19% OBC आरक्षण लागू झालं त्यावेळी त्याचा लाभ तेथील कुणबी समाजाला मिळाला. आज देखील कुणबी समाज बांधव OBCंच्या कोट्यातून हा लाभ घेत आहेत. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं पण मराठ्यांनी ते नाकारलं असं म्हणता येणार नाही. तर दलित आणि मागास वर्गातील समाजाला वगळून जो उर्वरित समाज आहे त्यांच्या अभ्यासासाठी संविधानामध्ये कलम 340 ची तरतूद करून देण्यात आंबेडकरांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. तर दुसरीकडे मात्र मराठ्यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांना कुणबी या एका छत्राखाली आणावं असा विचार करणाऱ्या पंजाबराव देशमुखांना मात्र त्यावेळी समाजाची साथ मिळाली नाही. चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.